ती मुलगी, ती पत्नी, ती मैत्रीण, ती आई, तिची रूप अनेक जशी दुर्गेची, नव्हे नव्हे ती दुर्गाच, अशाच काही दुर्गांची ही ओळख. रसिको नमस्कार, मी जुही आणि नवदुर्गा सन्मान स्त्री शक्तीचा या विशेष प्रसारणात आपले सहर्ष स्वागत. नवरात्रीचा आज 5वा दिवस असून आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत पल्लवी देसाई मॅम. पल्लवी देसाई मॅम गेली 8 वर्ष महानगरपालिकेतील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर येथे शिक्षिका यांची भूमिका साकारत आहेत. तर आज आपल्या सोबत आहेत पल्लवी देसाई मॅम. पल्लवी देसाई मॅम, नवदुर्गा सन्मान स्त्री शक्तीचा या विशेष प्रसारणात आपला सहर्ष स्वागत. थँक्यू मॅडम. मॅम, आपण साधारणपणे किती वर्ष झालं शिक्षिकांची भूमिका साकारत? गेली 8 वर्ष मी म्हणजे सुरुवातीलाच ह्या शाळेमध्ये कार्यरत झाले. गेली 8 वर्ष मी या शाळेत शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. बरोबर. तर मॅम, हा शिक्षिका म्हणून जो तुम्ही प्रवास सुरू केला आहे तो साधारणपणे कसा सुरू झाला? माझं बालपण, मी बालपणापासून सांगू इच्छिते. माझा जन्म राधानगरी तालुक्यातील तळाशी या गावी झाला. तळाशी एक खेडगाव आहे. 10वीपर्यंत शिक्षण आहे तिथं घेता येतं. शिक्षणासाठी आम्हाला बाहेरच्या गावी जावं लागतं. त्यामुळे शिक्षणाची सोय नसल्यामुळं मी मामांच्या गावी जाऊन पुढचं शिक्षण 12वी सायन्सपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर म्हणजे सुरुवातीला मला 10वीपर्यंत वाटत होतं की मी शिक्षिका व्हावं, मला शिक्षिका म्हणजे होण्याची इच्छा होती. पण 12वी सायन्स केल्यानंतर वाटायला लागलं की आता बाबा आपण इंजिनिअरिंगकडे वळावी की काय, कारण मला गणित विषयाची खूप गोडी होती. त्यामुळं मला इंजिनिअरिंगला जावं अशी माझी इच्छा होती. पण काही कारणास्तव मला त्या क्षेत्राकडे वळता आलं नाही. मग पुन्हा मी DEDला ॲडमिशन घेतलं. त्यामुळं म्हणजे शिक्षिका म्हणून मी आत्ता सध्या जे काम करते त्यामध्ये मी मनापासून आनंदी आहे आणि मी माझं उत्तमोत्तम देण्याचं कार्य करत आहे. तरी साधारण आपल्याला कधी वाटलं की इंजिनिअरिंग हे क्षेत्र आपण निवडायला नको आणि आपण शिक्षिका म्हणूनच सुरुवात करूया, हे असं कधी आलं? कसं झालं, 10वीपर्यंत होतं शिक्षिका होण्याचंच स्वप्न होतं. पण 12वीला गेल्यानंतर वाटलं की इंजिनिअरिंगकडे जावं. पण काही कारणास्तव कौटुंबिक प्रश्न असतील, अडचणी असतील, त्यामुळं मला हे क्षेत्र निवडावं लागलं. पण जो आहे टर्निंग पॉईंट, आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणतो आपण, तो माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट खरोखर उत्कृष्ट असा हा मी निर्णय घेतला असं मला आज वाटतं. तर बालपणापासून आपण सांगितलं की आपल्याला शिक्षिका बनण्याची आवड होती. तर लहानपणी ही आवड कशी निर्माण झाली होती? म्हणजे शिक्षक, आपल्या शाळेतले प्रत्येकाचा शिक्षक हे आदर्शच असतात किंवा एक आपले आयडियल असतात. तशा पद्धतीनं मी शिक्षकांच्या जे काम होतं त्यानं प्रभावित झाले होते. आणि आमच्या हायस्कूलमध्ये पण एक टीचर होत्या, त्यांच्याकडे बघून वाटायचं, कारण एकट्याच होत्या त्या, सगळे जेंट्स होते त्या लेडी टीचर. त्यांच्याकडे बघून मला वाटायचं की आपण पण असं शिक्षिका व्हावं असं माझी त्यावेळेला इच्छा. बरोबर. म्हणजे या मॅडम आपली प्रेरणा होत्या. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगतो, मला काय सांगायला आवडेल? त्या मॅडम जाधव मॅडम म्हणून, त्या खूप छान पद्धतीनं, रेखा जाधव मॅडम म्हणून, त्या खूप छान पद्धतीने सायन्स विषय शिकवत होत्या. आणि सगळे जेंट्स आणि लेडीज एकटे असल्यामुळं त्या म्हणजे आमच्याशी मैत्रीपूर्ण त्यांचा संबंध होते. त्यामुळं आम्ही म्हणजे मी तरी स्वतः त्यांची प्रेरणा घेऊन या क्षेत्रामध्ये आता सध्या कार्य करत आहे. बरोबर. तर यासोबत आपले आवडते शिक्षक कोण होते आणि त्यांच्याकडून अशी मिळालेली शिकवण जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही? बालपणामध्ये प्राथमिक स्तरावर जे शिक्षक असतात त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही, कोणीही विसरू शकत नाही. मी ज्या वेळेला 1ली ते 4थीपर्यंत ज्या मराठी शाळेमध्ये शिकले तिथं मर्दानी सर किंवा एकल गुरुजी, शशी गुरुजी म्हणून जे शिक्षक होते त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा मला मिळाली. पण त्यामध्ये जे शशी पाटील सर म्हणून होते, अगदी स्कॉलरशिपमधले तज्ज्ञ, त्यांनी राज्यस्तरावर सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी काम केलेलं आहे. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली, कारण गणित हा विषय, बुद्धिमत्ता हा विषय माझा आवडीचा होता. त्यामुळं सरांनी जे काही आम्हाला ज्ञान दिलं ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि आज त्यांची प्रेरणा घेऊन मी सुद्धा ह्या शाळेमध्ये स्कॉलरशिपसाठी चांगलं माझं योगदान देण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचंच म्हणावं लागेल की आता सध्या माझ्या वर्गातील भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत. आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा आम्ही त्याचा म्हणजे मला स्कॉलरशिपचा वर्ग घेताना त्याचा खूप फायदा होत आहे. बरोबर.
मॅडम प्राथमिक शिक्षिका यांची भूमिका साकारत आहेत गेली 8 वर्ष. तर मॅम या वयाच्या गटाची जी मुलं असतात त्यांना शिकवताना कोणकोणत्या बाबी आपल्या स्मरणात ठेवायला लागतात? बरोबर. लहान गटांना शिकवायचं म्हणजे जरा थोडं कठीणच कठीण असतं. काम असतं. पण कसं आहे, आम्हाला ज्या ट्रेनिंगमध्ये काही म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला ट्रेनिंग दिलेलं असतं, 2 वर्षाचं जे DED असतं त्यावेळेला पहिलीचा वर्ग आल्यानंतर पहिल्यांदा मुलं शाळेत रुळलेली नसतात, त्यांचं रडणं असतं, मम्मीची आठवण असते, सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यावेळेला आम्हाला त्यांच्याबरोबर त्यांच्याशी आई होऊन आम्हाला त्यांचं नातं जोडावं लागतं. मग त्यांचा ज्यावेळेला आमच्यावर विश्वास बसतो त्यावेळेला मग ती शाळेत रोज येणं किंवा इतर गोष्टी शेअर करणं, थोडी मोठी झाल्यानंतर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, अशा पद्धतीचं म्हणजे मैत्रिणीसारखं त्यांच्याशी वागून त्यांच्या काही असतील म्हणजे ज्या काही अडचणी असतील त्या ते शेअर करू शकतात. त्यामुळं सुरुवातीला आम्हाला त्यांच्याशी त्यांच्या आईप्रमाणे वागून त्या पद्धतीनं त्यांना आम्हाला हँडल करावं लागतं. वर्किंग वुमन म्हणून घरातल्यांचा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा असतो. तर आपल्या घरातल्यांचा सपोर्ट आपल्याला कसा भेटतो? घरच्यांचा म्हणजे माहेर आणि सासर दोन्हींचा सपोर्ट मला खूप छान आहे. मी नशिबान आहे की मला माहेरच्यांचा तरी सपोर्ट मिळालाच. पण माझं लग्न ज्या 19व्या वर्षी लग्न झालं. मी DEDचं फक्त 1 वर्ष झालं होतं माझं आणि त्यानंतर माझं लग्न झालं. त्यावेळेला मला माझे सासरे ते पण शिक्षक होते, त्यामुळे त्यांची मला प्रेरणा मिळतच होती. त्यानंतर मिस्टरांचं सहकार्यसुद्धा मला खूप चांगलं होतं. त्यांनी शिकावं अशी त्यांची इच्छा आहे अजूनसुद्धा. आणि सासूबाई, नणंद सगळ्यांनी छान मला सहकार्य केलं. माझं DED कंप्लीट झालं. त्यानंतर मी BA केलं, MA केलं. त्यानंतर माझी मुलगी 4 वर्षाची असताना BED कंप्लीट रेग्युलर BED केलं. आणि त्यानंतर आता गेल्याच वर्षी माझं MAdसुद्धा कंप्लीट झालं. म्हणजे आता शाळा, घर, नोकरी हे सगळं सांभाळत मी MAd विथ डिस्टिंक्शन कंप्लीट केलेलं आहे. आणि माझ्या मिस्टरांची इच्छा आहे की मी PhD करावी आणि नक्कीच मी त्यांची इच्छा पूर्ण करेन, कारण मला त्यांचं खूप छान सहकार्य लाभलेलं आहे. बरोबर. मॅडम आपल्याला कोणता विषय शिकवायला आवडतो जास्त मुलांना? अर्थातच मी मगापासून जे बोलले त्यावरून लक्षात आलं असेल की मला गणित हा विषय मनापासून आवडतो आणि तो शिकवायलाही आवडतो. बरोबर. मॅम आजकालची ज्या स्कॉलरशिप्स एक्झाम होतात त्यावर आपले मत काय आहे? स्पर्धा परीक्षांची आत्ताच्या काळात खरोखर गरजेचं आहे. कारण MPSC सारख्या परीक्षेची जी तयारी आहे ती आपल्या ह्या बालवयापासून झाली, त्याचा बेस तयार झाला तर मुलांना पुढं त्या स्पर्धा परीक्षा देताना त्याचं दडपण किंवा भीती वाटणार नाही. त्यांच्या मनात ती भीती पूर्ण कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं जो काही अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेचा आहे तो घेतला तर मुलं नक्कीच चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात आणि भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना ती नक्कीच यशस्वीपणे सामोरी जाऊ शकतात. बरं. मॅम आजपर्यंतचा आपला शिक्षण क्षेत्रातील अनुभव? आता 8 वर्ष झालं मी ह्या शाळेत कार्यरत आहे. आमची जरगनगर शाळा म्हणजे सुरुवातीला लागली मी ह्या शाळेमध्येच लागले. जरगनगर ही शाळा नावाजलेली म्हणजे स्कॉलरशिपसाठी. आमच्या जरगनगर शाळेचा शिष्यवृत्तीचा पॅटर्न पूर्ण राज्यभर गाजतो. त्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता त्यावर्षी बॅच आमच्याकडे होती. अगदी खूप त्रासदायक म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं, कारण प्रत्यक्ष अध्यापन करता येत नव्हतं. ऑनलाईन मुलांवर देखील परिणाम होत गेला, कारण ऑनलाईन शिक्षण म्हणजे सुरुवातच झाली होती, त्यातून तेवढा पाया होता आणि ऑनलाईन शिक्षण घेताना खूप समस्या होते. त्या सगळ्यांना आम्ही मात करत स्कॉलरशिप त्यावर्षी घेतली आणि जो आमच्या शाळेचा आत्तापर्यंत जे रेकॉर्ड होतं ते अबाधित ठेवलं, त्यामध्ये काही खंड पडू दिला नाही. आणि ह्या वर्षी तरी आमच्या शाळेचा स्कॉलरशिपचा रिझल्ट रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट लागलेला आहे. 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 48 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत असे एकूण 64 विद्यार्थी आमच्या शाळेचे या स्कॉलरशिपमध्ये यश मिळवलेलं आहे. आणि ह्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापिका मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांचं खूप म्हणजे कष्ट असतं, योगदान असतं. बरोबर आहे. जे लहान मुलं आणि जे लहान प्रेक्षक आमचे पाहतायत हा व्हिडिओ, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? लहान मुलांना मी सांगू इच्छिते की तुमचं बालपण बघितल्यानंतर मला माझं बालपण आठवतं की आताची मुलं जर बघितली तर सर्व मोबाईलवर जास्तीत जास्त मोबाईल यूज करतात. तर तो मोबाईल यूज न करता मैदानावर खेळा बाळांनो, अभ्यास करा आणि खेळा पण, म्हणजे हसा खेळा शिस्त पाळा. अशा पद्धतीनं मी सांगेन की तुम्ही छान अभ्यास पण करा आणि थोडं मैदानावर पण खेळणं गरजेचं आहे. आरोग्य महत्त्वाचं आहे. आरोग्य जपून तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. तसं बरं.
धन्यवाद पल्लवी मॅम, आपल्यासोबत हा मनमोकळा संवाद साधून खूप 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 सुंदर वाटलं आहे. धन्यवाद. माझे नाव शांभवी संदीप देशपांडे. माझे शाळेचे नाव श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्या मंदिर, जरक नगर, कोल्हापूर. माझ्या टीचरांचे नाव पल्लवी देसाई टीचर. माझे टीचर खूप प्रेमळ आहेत. थोड्याशा मुलांना ओरडतात, खरं खूप प्रेमळ आहेत. टीचर परिसर अभ्यास शिकवताना मला खूप छान वाटते. तर या होत्या आपल्या 5व्या नवदुर्गा पल्लवी देसाई मॅम आणि हा होता त्यांचा सुंदर प्रवास.